हनुमानाकडे अष्टसिद्धी आणि नवनिधी देण्याची शक्ती आहे. पण एक प्रश्न आहे, ही दिव्य शक्ती त्यांना कोणी दिली? याचं उत्तर हनुमान चालिसेतच दिलं आहे. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता. म्हणजे माता जानकीने हनुमंताला हा वर दिला का? हो, माता जानकीने हनुमंताला असा वर दिला की तो स्वतः तर अष्टसिद्धी आणि नवनिधींनी युक्त असेलच, पण त्या शक्ती आपल्या भक्तांनाही देऊ शकेल. वा, पण ही अष्टसिद्धी म्हणजे नेमकं काय? चला एक एक करून समजून घेऊया. पहिली कोणती? अणिमा सिद्धी. या सिद्धीमुळे साधक स्वतःला अत्यंत लहान करू शकतो. लंकेत शिरताना हनुमानाने हीच सिद्धी वापरली. म्हणजे अगदी सूक्ष्म रूप धारण करण्याची शक्ती. बरोबर. दुसरी सिद्धी कुठली? महिमा सिद्धी. स्वतःला प्रचंड विशाल बनवण्याची शक्ती. समुद्र ओलांडताना हनुमानाचे विराट रूप याचे उदाहरण आहे. लहानही होऊ शकतात आणि विराटही. हो, हीच तर दिव्यता आहे. तिसरी सिद्धी कुठली? गरिमा सिद्धी. अत्यंत जड होण्याची क्षमता. अशा अवस्थेत त्यांना कोणीही हलवू शकत नाही. म्हणजे पर्वतासारखे अचल. अगदी तसंच. चौथी सिद्धी? लघिमा सिद्धी. अत्यंत हलके होण्याची शक्ती. जणू वाऱ्यासारखे वेगाने फिरणे. म्हणूनच त्यांना पवनपुत्र म्हणतात. हो, आणि तीच त्यांची गतिशक्तीही आहे. पाचवी? प्राप्ती सिद्धी. इच्छित वस्तू किंवा इच्छित स्थळ प्राप्त करण्याची क्षमता. म्हणजे जे हवं ते मिळवण्याची दिव्य शक्ती. हो. सहावी सिद्धी? प्राकाम्य सिद्धी. जे इच्छाल ते पूर्ण करण्याची अद्भुत शक्ती. ही तर खूपच विलक्षण आहे. हो, दिव्य इच्छाशक्तीची पराकाष्ठा. सातवी? ईशित्व सिद्धी. सृष्टीतील शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची दिव्य क्षमता. म्हणजे दैवी अधिपत्याची शक्ती. बरोबर. आणि आठवी? वशित्व सिद्धी. इतरांवर प्रभाव टाकण्याची, परिस्थिती आपल्या वशात आणण्याची क्षमता. म्हणजे या सर्व अष्टसिद्धींचे स्वामी हनुमान आहेत. हो, नक्कीच. पण इथे एक गोष्ट मनात येते. कोणती? जर हनुमान इतके महान असतील तर ज्यांनी हा वर दिला ती माता सीता किती महान असतील? अगदी खरं. म्हणूनच माता सीता केवळ रामपत्नी नाहीत, त्या दिव्य शक्तीची अधिष्ठात्री आहेत. सियावर रामचंद्र की जय. पवनपुत्र हनुमान की जय.